इतर आणखी कारणास्तव त्यांना ते मतदान करण्याकरिता वळवतात, तर त्याच्यामुळे ते मतदार जागृत झालेले आहेत. लाडकी बहीण असो किंवा इतर जे काही त्यांचे निवडणुकीचे फंडे असतील, तर ते फंडे सर्व आज जनमानसाला माहीत झालेले आहेत. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत झालेलं शिकल्या आणि फुले, शाहू, आंबेडकर, बिरसा विचाराच्या लोकांना सर्व समजून येत आहे. आणि SC, ST, OBC आणि अदर मायनॉरिटी या लोकांवरती ज्या प्रकारे अन्याय होत आहे, त्याच्यामुळे त्यांना असं वाटते का कुठेतरी यांना सत्यामध्ये माज आलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवायची. त्याच्यामुळे पर्यायी म्हणून हा तिसरा फ्रंट एक त्यांच्याकडे खूप मोठा आम्ही ऑप्शन देत आहे की त्यांनी जर विचार केला खरोखरच तर इथं पक्षाचे नाही, नेत्याचे नाही, जनतेचा विजय होईल. आणि जे जनतेचे विजय आज बुट्टीबोरीमध्ये झालेले आहे, ते प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवला आहे. त्याचे आज बुट्टीबोरीचे पडसाद नागपूरमध्ये सुद्धा उमटू शकतात. पिसे साहेब आमच्यासोबत आहे, इतर सर्व रुंदी गाडे साहेब आहेत, मधुकरजी उईके साहेब आहेत आणि इतर सर्वच 17 मुस्लिम समुदायाचे ते सुद्धा जोडलेले आहेत. कारण की सर्वांचे विचार हे लोकशाही वाचवण्याकरिता आहे, संविधान वाचवण्याकरिता आहे ना, या क्षेत्रात या नागपूर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे याच्याकरिता आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने या क्षेत्रामध्ये प्रयोग करत आहोत आणि आम्ही लढा सुद्धा उभारलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस आम्ही या इथल्या समस्यांना घेऊन, अडचणींना घेऊन, शिक्षणाचे असो, बेरोजगारीचे असो, लोकांच्या जनहिताचे असो, नालीचे असो, विजाचे असो, रस्त्याचे असो, जे काही अडचणी असेल, झोपडपट्टी विधारकांचे प्रश्न असो, ते सर्व प्रश्न सोडवण्याकरिता आम्ही पाठपुरावा कलेक्टर ऑफिस असो किंवा इतर जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत केलेलाच आहे. आणि सत्तेमध्ये जर भागीदारी केली तर खरोखरच आम्ही त्यांना त्यांचे न्याय मिळवून देऊ एवढी आपण आपल्याला गवाही देतो. रिपब्लिकन लोकशाही मोर्चा हा फक्त महानगरपालिकेपुरताच मर्यादित राहणार आहे की समोर जिल्हा परिषद व पंचायत समिती सुद्धा लढणार आहे सोबत? नाही, आम्ही तर आता हे एक जो आमचा जो फ्रंट झालेला आहे, हा जो गट निर्माण केलेला आहे आम्ही, हा ज्या इथून सनावे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा पुढे नेणार आहोत. आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आमच्याकडे पूर्वीपासूनच तयारी चालू आहे जिल्हा परिषद, कारण की आधी सुरुवात झाली होती जिल्हा परिषदची. तर त्याच्यामुळे आमच्याकडे ऑलरेडी उमेदवार सर्वच जिल्ह्यामध्ये, विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत. आणि आता सोबत आम्ही सर्व एकत्र आलो तो हा एक खूप मोठा प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत. बुट्टीबोरी में आपने कहा कि जैसा प्रयोग किया वैसा प्रयोग नागपुर में करेंगे आप। बुट्टीबोरी और नागपुर में ज़मीन आसमान का फ़र्क है, पहले बात। दूसरी बात कि वहाँ पर आपको कांग्रेस ने बहुत सपोर्ट किया, भले ही सामने ना आकर के। ऐसा कहा जा रहा है कि कांग्रेस ने बहुत सपोर्ट किया। यहाँ पर चित्र विचित्र है, इस पर आप कैसे देखते हैं? देखिए, आज जो मतदाता है, इन समीकरणों को समझता है कि किसके साथ में जाना चाहिए, किसके साथ में नहीं जाना चाहिए। इसलिए हमको उनको बताने की जरूरत नहीं है। एक जनता आज भी ऑप्शन ढूंढ रही है सत्ता में भागीदारी के लिए। बाबा साहब अम्बेडकर ने कहा था कि पॉलिटिक्स की इज मोस्ट की ऑल प्रॉब्लम्स, जिससे सभी प्रॉब्लम सॉल्व हो सकते हैं जो पॉलिटिक्स की चाबी आपके हाथ में आएंगे तो। और जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी। तो आज ये हिस्सेदारी के हिसाब से जो आज SC है, ST है, OBC है, अदर माइनॉरिटी जो जुड़ा हुआ है, ये आपके सामने बहुत बड़ा पर्याय है, ऑप्शन है। आप जो भी आप सोचते होंगे कि इस प्रकार का ट्राई करने के बाद में सफल होंगे नहीं होंगे, लेकिन हमें पूरी जो हम आपण महानगरपालिकेतील जनतेला काय आवाहन कराल, कशा प्रकारे त्यांना वोटिंग करता आवाहन करणार? आम्ही एक चांगला फ्रंट नागपूर महानगरपालिकेमध्ये नागपूरच्या मतदारांच्या समोर ठेवलेला आहे. नागपूरच्या ज्या काही समस्या आहेत, विजेची समस्या असो, रोडची असो, नाल्याची असो, पाण्याची असो, त्याचप्रमाणे आता तुम्ही बघितलं असं का नागपूर महानगरपालिकेत कितीतरी शाळा बंद झालेल्या आहेत. आमचा हा सुद्धा विचार राहील की तुम्ही मराठी शाळा जर बंद होत असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला इंग्रजीच्या माध्यमाच्या शाळा सुरू करता येईल. आणि गरीब जो समाज आहे, जो शिकू शकत नाही इंग्रजीमध्ये, त्यांना सुद्धा आम्ही एक पर्याय सुद्धा आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. सेकंडली, एक चांगला उपाय आम्ही लोकांच्या समोर ठेवत आहे याच्यासाठी की तुम्ही बघितलं असं का जिकडे तिकडे आजकाल जो भ्रष्टाचार वाढलेला आहे, लोकांना एक सांगायचं, लोकांना म्हणायचं का पण वंशवाद तुम्ही चालवत आहे आणि स्वतः वंशवाद चालवता, स्वतःचा घराणेशाही वापरता. इथं आमचा जो फ्रंट बनला आहे तो कुठल्याही घराणेशाही नाही आहे. सगळे आपापल्या पद्धतीने व्यक्तिगत रित्या सगळे लोक भांडत आहे.
सौ दिलाने, सौ मर्जीने, सौ पैशाने आम्ही हा खर्च करत आहोत यासाठी की समोरची पार्टी मोठी आहे, पैसेवाली आहे, धनदानके आहे, लोकांना पळवून देण्याची, लोकांच्या मते विकत घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये नाही. आम्ही लोकांना हा प्रकार देत आहोत की गरीब आहे पण कोण आहे, कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. जमिनीवरच्या कार्यकर्त्याला तुम्ही निवडून द्या. आतापर्यंत तुम्ही मोठ्या लोकांना निवडून दिलं, उद्योगपतीच्या मुलाला निवडून दिलं, शिक्षण सम्राटच्या पोराला निवडून दिलं, पण आता तुम्ही जमिनीवर भांडणारा माणूस तो लोकांसाठी भांडतो आहे, त्याच्यासाठी तुम्ही मतदान करावं असं लोकांना मी आव्हान करतो.